नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल आम्ही नमस्कार. सुभाष तळेकर हे जे मुंबई डबेवाला असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत त्यांची एक मुलाखत घेतली. मुलाखतीचा विषय होता की डबेवाल्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आता ते भाजप सोबत गेलेले आहेत. अमित शहा यांच्याशी त्यांच्या भेटी झालेल्या आहेत, तसे फोटोज त्यांनी त्यांच्या डीपी वरती व्हॉट्सअप स्टेटस वरती ठेवलेले होते. मग आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून हे भाजपसोबत कसे गेले. मग त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की चर्चा केल्यानंतर आमच्या मनात आणखीन प्रश्न निर्माण झाले की हे जे मुंबई डबेवाला असोसिएशन आहे हे सगळेच डबेवाल्यांची संघटना आहे का? म्हणजे मुंबई डबेवाला असोसिएशन सुभाष तळेकर हे जर भाजप सोबत गेलेत याचा अर्थ सगळेच मुंबईचे डबेवाले हे भाजप सोबत गेलेले आहेत का, त्याचे समर्थक झालेले आहेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आम्हाला आणखीन एक माहिती मिळाली की मुंबई डबेवाला असोसिएशनच्या व्यतिरिक्त देखील डबेवाल्यांच्या एक दोन आणखीन संघटना आहेत. सुभाष तळेकर यांचं जी मत आहे, त्यांची जी भूमिका आहे ती काय सर्वच डबेवाल्यांची भूमिका आहे अशातला काही भाग नाही. आणि मग ह्याच्या मागे आणखीन काय होतंय, काय सगळेच डबेवाले गेलेत काय भाजप सोबत, समर्थक बनलेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्यासोबत आज विष्णू काळडोके सर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मुंबई डबेवाला ही जी एक वेगळी संघटना आहे त्या संघटनेचे ते प्रवक्ता या पदावरती काम करत आहेत. डबेवाल्याच्या आणखीन एक दोन संघटना आहेत ज्या प्रत्यक्षामध्ये फील्डमध्ये काम करतात, त्याचे देखील ते कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काळडोके सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वात अगोदर तर मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. अ, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम- काल हं. सुभाष तळेकर यांची कदाचित तुम्ही मुलाखत बघितली देखील असेल, आम्ही जी घेतली ती, आणि त्यांची भूमिका तुमच्या समोर आलीच असेल की त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा त्यांना समर्थन दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न जो बऱ्याच वर्षांपासून पेंडिंग होता, तात्काळत होता, त्याला न्याय देण्याचं काम भाजप सरकारने केलंय आणि म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनात आहोत. तर सुभाष तळेकर यांची भूमिका ही सर्व डबेवाल्यांची भूमिका आहे का? सर्वप्रथम ना, मी पार्श्वभूमी विशद करतो बर. की सुभाष तळेकर आणि डबेवाला यांचा दुरान्वय संबंध नाहीये, हे मी खूप विश्वासार्हतेने सांगतो. तसं पाहिलं तर एका अ, गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ते केस हँडलिंग करण्याची जबाबदारी जरूर मुंबई डबेवाला संघटनेने 2011 साली दिली होती. त्यांनी बनावट लेटर हेडचा वापर करून स्वतःला पहिले प्रवक्ता घोषित केलं. त्याच्यानंतर त्यांनी डबेवाल्यांचे सर्व सर्व म्हणून प्रसिद्धी पत्रकात किंवा वृत्तपत्रकांमध्ये स्वतःचा गवगवा केला. आता एक गोष्ट मी तत्पूर्वी सांगू इच्छितो की वैचारिकता आणि वाचाळता याच्यात खूप फरक असतो. आता ह्या व्यक्तीला काय पाहिजे, याला फक्त मुंबई डबेवाल्यांच्या नावाने प्रसिद्धी आणि पैसा कमवायचा आहे. प्रश्न राहिला मुंबई डबेवाल्यांच्या दोन तीन चार अशा तुम्ही म्हटल्या, असं काही नाहीये. मुंबई डबेवाल्यांची एकमेव संघटना आहे. फक्त त्यांची दोन अंग आहेत. म्हणजे मुंबई डबेवाले जे धार्मिक सामाजिक काम करतात त्याच्यासाठी नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट ही ट्रस्ट वेगळी आहे. आणि मुंबईमध्ये जी रोजच्या दैनंदिन डब्याची आवक जावक होते ती पाहण्यासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ हे संबंध मुंबईतले डबेवाले आणि ग्राहक यांचा समन्वय साधणारं किंवा जी डब्यांची आवक जावक आहे किंवा जे व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ काम करतंय. आणि आता तुम्हाला मी काही फॅक्ट्स लक्षात आणून देतो की मुंबई डबेवाले हे 135 वर्षापासून मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवण्याचं काम करतायत. मुंबई डबेवाल्यांची पहिली संघटना जी नोंदणीकृत आहे ती 1954 साली झालेली आहे, बर. जी ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर लगोलग एक वर्षाच्या अंतरात मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ ही दुसरी संस्था नोंदणीकृत झालेली आहे. आता सुभाष तळेकरकडे वळलं तर त्यांचा ना कुठं मुंबईमध्ये जेवणाचे डबे पोहोचवण्याचा व्यवसाय आहे, अथवा ना ते मुंबई डबेवाल्यांची जी अधिकृत संघटना आहे त्यांचे सभासद आहेत, अथवा मुंबई डबेवाल्यांच्या ज्या काही आता परवाच आळंदीला कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम झाला. आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारी लोक आहोत किंवा त्या संप्रदायाला बिलॉंग करतो.
तर आषाढीला आम्ही पंढरपूरला जातो, कार्तिकीला आम्ही आळंदीला जातो, तिकडं अन्नछत्र चालू जातं, यात्रेकरूंची सोयी सेवा केली जाते. तर त्या ठिकाणी संबंध मुंबई डबेवाले होते. मग सुभाष तळेकर अशा सार्वजनिक कार्यक्रमात अथवा मुंबई डबेवाल्यांचे जे व्यवस्थापन जिथून चालतं, म्हणजे रेल्वे स्टेशन नजदीक जी शॉर्टिंग पॉइंट्स आहेत, म्हणजे डब्याची जे नॉर्थ टू साऊथ अँड ईस्ट टू वेस्ट जे काही डब्यांची वितरण होतं. सोर्टिंग होते, हा वितरण होतं. ते वितरण प्रणालीत कुठे सुभाष तळेकर आढळतो का, तर कुठंच नाही. मुंबईच्या सेंट्रल वेस्टर्न किंवा हार्बर रेल्वे मार्गावरती कुठल्याही ठिकाणी सुभाष तळेकर कोणाला डबे पोहोचवताना आढळून आलाय का, तर त्याचं उत्तरही नाही आहे. पहिली दुसरी गोष्ट, मुंबई डबेवाल्यांचे जे काही कार्यक्रम होतात, धार्मिक असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, किंवा प्रत्येक स्टेशन वाईज आमचे काही सत्यनारायणच्या महापूजेपासून तर बरेच काही असे कथा कीर्तनाचे कार्यक्रम असतात. तिकडे सुभाष तळेकर कधी तन मन धनाने समाविष्ट असतो का, तर अजिबात नाही, सहभाग नाही. आता तुम्हाला वस्तुस्थितीकडे आणतो. 2013 साली कुटुंबातील सदस्यांना घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची आई आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांची भाऊजाई आहे, त्यांची पुतणी आहे, आणि पत्नी शासकीय नोकरीत असल्यामुळे पत्नी नाहीये, आणि हे स्वतः महाशय आहेत. ते ह्या कुटुंबातील लोकांना घेऊन त्यांनी मुंबई डबेवाला असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. आता आपल्याकडे एक वडिलोपार्जित म्हणे, आईजीच्या जीवावर बायजी उधार. डबेवाल्यांचे जे काही नियोजन कौशल्य आहे, किंवा जे काही व्यवस्थापनामध्ये मुंबई डबेवाल्यांची जागतिक स्तरावरती जी काही दखल घेतली जाते, आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील काही युनिव्हर्सिटीज असतील, किंवा काही कंपन्या असतील त्यांचे, किंवा बऱ्याच काही देशांचे राजदूत असतील, उच्च पदस्थ कंपन्यांमधले सीईओ असतील, ते मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती पाहण्यासाठी किंवा तिचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला व्हिजिट करतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचं काय झालं की प्रिन्स चार्ल्स आल्यानंतर लगोलग व्हर्जिन अटलांटाचे रिचर्ड ब्रॅन्सन आले, त्याच्यानंतर नेदरलँडच्या क्वीन मॅक्झिमा आल्या, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आले, रिसेंटली एक ब्रिटनचा एक चमू येऊन गेला, आणि ब्रिटन कन्सुलेट मुंबई डबेवाल्यांना खूप मानाचं स्थान आहे. म्हणजे तुम्ही विचार करत असाल की ज्यावेळेस कॅमेला पार्कर आणि प्रिन्स चार्ल्स यांचा विवाह झाला होता, त्या विवाहाला भारतातून 3 व्यक्तींना आमंत्रित केले होते, त्यामध्ये 2 डबेवाले होते आणि तिसरी विजयराजे राजे शिंदिया होत्या. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रिन्स हे तिकडले किंग झाले, त्यावेळेस सुद्धा आम्हाला त्या सेरेमनीला बोलवलं होतं. ह्या मुंबई डबेवाल्यांच्या नावाला जी काही झळाळी आली, त्या झळाळीचा कुठंतरी म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचं काम करायचं, याच्यात सुभाष तळेकर माहीर आहे. तर त्यांना फक्त प्रसिद्धीसाठी असे काही काही स्टंट करायचे असतील. आता मी नुकताच मागच्या आठवड्यातला एक प्रसंग सांगतो, की वारकरी संप्रदायातलं एक खूप मोठं नाव आहे, इंदुरीकर महाराज, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. आता एक बाप म्हणून त्या मुलीच्या सुखासाठी ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या असतील, तिकडली बैठक व्यवस्था किंवा जे काही त्यांनी केलं असेल, त्यांच्या स्वतःच्या इच्छेने केलं, मर्जीने केलं, त्यांच्यात जी आर्थिक कुवत असेल किंवा ताकद असेल, त्याच्या अनुषंगाने त्यांनी केलं. आता त्यांचं धार्मिक क्षेत्रातलं, वारकरी संप्रदायातलं योगदान पाहता 31 वर्ष इंदुरीकर महाराज रोज 2-3 कीर्तनं करतात. तुम्ही त्या माणसाचा व्यासंग एवढा मोठा आहे, बौद्धिक पातळी एवढी मोठी आहे, प्रगल्भता एवढी मोठी आहे, कुठलंही व्यासपीठ घ्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन 3 अभंग घेणे, त्या अभंगावर निरूपण देणे, आणि समाजाला हसत खेळत परमार्थ किंवा अध्यात्म उलगडून सांगणं, हा जो काही देशमुख महाराजांचा हातखंडा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्वावरती ह्या बालिश व्यक्तीने जाऊन टीका टिप्पणी करणे आणि वैफल्यग्रस्त होत, मला खूप खेद वाटतो ही गोष्ट सांगायची, की मी परवाच निवृत्ती महाराज देशमुख यांची एक क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये त्यांनी हात जोडून समाजाला विनंती केली की आता बस झालं, मी आता एक क्लिप रिलीज करतोय आणि मी माझी कीर्तन सेवा आता थांबवतोय. मी ठामपणे सांगतो की इंदुरीकर महाराज जर या ठिकाणी थांबले तर महाराष्ट्राचं वैचारिक पातळीवरील खूप मोठं नुकसान आहे, खूप मोठं नुकसान होणार आहे. सांगायचं म्हटलं तर तरुणाई जी तमाशाकडून कीर्तनाकडे नाही, वळली काळडोके किंवा सर, मुद्दा व्यसनाधीनता जी आपला होती, मुद्दा आपला जो राजकीय दृष्टीचा आहे, मी सुभाष येतोय. तळेकर यांनी जो पाठिंबा दिलाय किंवा
त्यांनी जे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की सर्वच डबेवाले हे भाजप सोबत गेलेत. जी तो बिलकुल आपला मी महत्वाचा तुमची मुद्दा आहे. पार्श्वभूमी इंद्रीकर विशद महाराज जे करतो. मी आहेत त्यांचं वाचाळता आणि त्यांचं हा नाही नाही ज्या महाराजांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे देशमुख महाराज, त्यांचं जे तुम्ही सांगितलेलं आहे ते आहेच, ते सर्वांना माहिती आहे. हा तो एक स्वतंत्र विषय आहे, त्यावरती वेगळी चर्चा होऊ बरं. शकते. आता सध्या हम्म. आपण ह्या मुद्द्यावरती स्टिक राहूयात असं वाटतंय. तर आता मी तेच सांगतोय. मी पार्श्वभूमी विशद करताना सांगितलं की सुभाष तळेकरचा मुंबई डबेवाल्यांशी कार्यकारण संबंध नाहीये. त्याची जी संस्था आहे त्याच्यामध्ये एकही डबेवाला सदस्य नाहीये. त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आहे. त्याला कुणाला पाठिंबा द्यायचा त्यांनी जरूर द्यावा, पण त्यांनी नाही, हेही पण त्यांनी वस्तुस्थिती त्यांनी सांगावी. जो मुद्दा मांडलेला आहे की बऱ्याच हा वर्षांपासून डब्बेवाल्यांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता, त्याचे त्याला न्याय देण्याचं ऐक काम भाजपने केलेलं आहे. हे खरं आहे का? ऐका प्रत्यक्षात मी सांगतो. 2000 आता 21 आहे. 2004 साली मी स्वतः पहिला माणूस आहे ज्यांनी सुप्रिया सुळेंकडे मुंबई डबेवाल्यांच्या घरासाठी पाठपुरावा केला होता. बर. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे निवेदनं असतील किंवा संविधानिक मार्गाने ज्या आपल्या मागण्या होत्या त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. निश्चितपणे ह्या प्रक्रियेमध्ये सुभाष तळेकर तुम्हाला कुठेच आढळून येणार नाही. बर. मुंबई डबेवाल्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जी कार्यकारिणी आहे विद्यमान, आमचे अध्यक्ष असतील उल्हासजी मुके, मंडळाचे अध्यक्ष रामदासजी करवंदे असतील, सचिव विनोद शेट्टे असतील, दुसरे सचिव ट्रस्टचे सचिव किरण गवांदे असतील किंवा इतर कार्यकारिणी सदस्य खजिनदार असतील किंवा इतर सदस्य हे कटिबद्ध आहेत डबेवाल्यांच्या उत्कर्षासाठी किंवा डबेवाल्यांना ज्या काही अडचणी येतील त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी. नाही नाही, आता एवढं सगळं आहे, बरोबर कोविडमध्ये आहे, परंतु घरांचा जो प्रश्न म्हणजे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो अद्याप सुटलेला नाहीये. बिलकुल डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न आहे, मग तो सोडवण्याचं काम तर भाजपने केलंय ना. पहा, निश्चितपणे मी त्या गोष्टीचं श्रेय भाजपाला देईल. कारण की वर्षानुवर्ष निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये आमच्या मागण्यांचा अंतर्भाव करणे किंवा आश्वासनं देणे, वेगवेगळ्या वेळी ज्यावेळेस गरज असेल तेव्हा प्रलोभन देऊन डबेवाल्यांना कुठेतरी चुसकारण्याचा प्रयत्न केला जात होता. पण एवढेही आम्ही दूधखुळे नाही आहोत का कुठेतरी आमचा वापर होतोय किंवा कुठेतरी हे होतोय. तर त्याच्यापासून त्यांनी केलेल्या विधानाशी सुभाष तळेकरचा संबंध कसा नाहीये डबेवाल्यांशी की ती विधान करायला आम्ही सक्षम आहे ना. कुणाकडे जायचं, काही गोष्टी गोपनीय असतात, काही उघड बोलायच्या असतात, काही गोपनीय ठेवायचे असतात. आता भाजपाकडे आम्ही काही किंवा युतीकडे महायुतीकडे आम्ही काही प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो. पण त्यांनी मुंबई डबेवाली ही मराठी माणसांची एक संघटना आहे. मुंबईमध्ये 135 वर्ष सेवाभावी वृत्तीला काम करत आहे. यांच्या घराचा आज मुंबई म्हणजे घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्या ह्या 20 किंवा 22,000 महिन्याला उत्पन्न घेणाऱ्या डबेवाल्यांना घर घेणं आजच्या दृष्टीनं परवडणार नाहीये. ह्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या निदर्शनाला. अजून एक भावनिक एक सांगतो. आम्हाला ज्यांच्या समन्वयातून मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागलं ते आदरणीय श्रीकांतजी भारतीय यांनी त्या ठिकाणी मुद्देसूद 360 अन्वये जो याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता विधान परिषदेच्या म्हणजे विधानसभेच्या वरच्या दालनामध्ये. तर तिकडे त्यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये कुठेतरी ही जी साधी बोली लोक आहेत, जी संप्रदाय अंगीकारून त्याच्यावर मार्गक्रमण करतात, मुंबईकरांना सेवा पुरवतात, कुठंतरी ह्या टोप्या मुंबईमध्ये दिसल्या तर मराठी पण दिसेल, ही भावनिक साधही त्यांनी घातली होती. त्या अनुषंगाने पाहिलं तर देवेंद्रजींचं जे कार्य आहे मुंबई डबेवाल्यांसाठी ते निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. नाही, त्या मग हे मठाची जरी असलं तरी आणखीन एक त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की घरांच्या किमती ज्या आहेत त्या 25 लाख की 24 लाख काहीतरी ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही ज्या पगाराचा उल्लेख केला की 20-22 हजारांमध्ये घर घेणं मुंबईत परवडणार नाही, जर ही 24-25 लाखाची जर घराची किंमत असेल तर ती कशी परवडेल? आता मूळ मुद्द्यावर येतो की ह्या अनुषंगाने आदरणीय श्रीकांतजी भारतीय असतील किंवा त्या प्रक्रियेमधले जे काही प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी वारंवार विचारविनिमय चालू आहे, वाटाघाटी चालू आहे. काही गोष्टी प्रशासकीय लेवल पातळीवरती किचकट असतात, त्या गोष्टींमधून जाणंही गरजेचं असतं. कारण की नियमबाह्य काही करायचं नाहीये हे त्यांनी पण ठरवलंय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलंय, शासनाने ठरवलंय आणि डबेवाल्यांनी ठरवलंय. कारण की आपण एक शिस्तबद्ध संघटना आहोत. जे काही त्याच्यातून मार्ग काढायचा ते काढायला ते निश्चित सक्षम आहेत, प्रशासकीय अधिकारी असो किंवा शासनात जे कोणी बसलेत ते. त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत. आणि ह्या बर. प्रक्रियेमध्ये सुभाष तळेकरला काहीच माहित नाहीये. माझे स्वतःचे मी 10 पुन्हा तुम्हाला फोटो दाखवतो की मी या गोष्टीसाठी पाठपुरावा केलाय किंवा विविध ठिकाणी मी विनंती अर्ज किंवा निवेदनं दिलेली आहेत. तसं सुभाष तळेकरनी कुठे निवेदनं दिलेत, कुणाला जाऊन गाठीभेटी कुणाच्या गाठीभेटी घेतल्यात? मुंबई डबेवाल्यांच्या उलट नावाने
कोविड काळामध्ये आलेले रेशन, अन्नधान्य आणि आर्थिक निधी यांच्यावर ज्यांनी डल्ला मारला त्यांना डबेवाल्यांचं हित कधीपासून कळायला लागलं, हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे सुभाष तळेकरचा जो जे वक्तव्य आहे, कुणाला समर्थन द्यायचं न द्यायचं ते आम्ही डबेवाले बघून घेऊ. तुझ्या कुटुंबाची, तुझी जी असोसिएशन आहे, त्या तुझ्या कुटुंबाचा कुणाला हे द्यायचं आहे तो तू देऊ शकतो, उघड समर्थन दे, विरोध कर, काही आम्हाला घेणं देणं नाही. पण त्याच्याशी डबेवाल्यांचं नाव जोडलं जाऊ नये, ह्या मताचा मी आहे. बरं, उद्धव ठाकरे यांची म्हणजे यांनी बऱ्याच ते मुख्यमंत्री पण होते मधल्या काळामध्ये. त्यानंतर निवडणुकांच्या जे घोषणापत्र असतं त्या घोषणापत्रांमध्ये त्यांनी डबेवाल्यांसाठी आम्ही काही करू, मग घरांचा प्रश्न असेल किंवा इतर समस्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी काय आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या साथ सोडले किंवा त्यांच्यापासून तुम्ही फारकत घेतली आणि भाजप सोबत किंवा भाजपला समर्थन देण्याचा निर्णय घेतला, असं काय आहे का? पहा, मी हे वक्तव्य खूप जबाबदारीनं करतोय, कारण की मी जर 5,000 डबेवाले कामगारांचा आवाज आहे, तर आम्ही वारकरी आहोत. पहिली गोष्ट, पार्श्वभूमी वारकरी असलो तरी आम्ही कार्य डबे पोहोचवण्याचं करतोय. राज्याच्या राजकारणात किंवा पक्षीय राजकारणात आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस नाहीये, पहिली गोष्ट. पण जे आमच्यासाठी वेळेला धावून येतात त्यांच्यासाठी आम्ही गेलंच पाहिजे, हा विषय आहे. आता मी कोविड काळातला ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेचे एक दोन जरूर तुम्हाला हे अनुभव सांगेल की असंघटित किंवा जे रोजंदारीवर काम करणारे असंघटित अकुशल कामगारांसाठी 2,000 रुपये देण्याचा एक प्रस्ताव विधिमंडळाने मंजूर केला होता. त्या गोष्टीमध्ये कुठेतरी डबेवाल्यांचं कामकाज थांबलंय, त्यांचंही हातावर पोट आहे, म्हणून डबेवाल्यांचाही त्या 2,000 मासिक 2,000 रुपये जे येते त्याच्यामध्ये अंतर्भाव व्हावा यासाठी खूप पाठपुरावा केला गेला आमच्या करवी, आमच्या कमिटी करवी. पण त्या गोष्टीला केराची टोपली दाखवली गेली. गेली 25 वर्ष झालं निवडणूक जाहीरनाम्यांमधून त्यांनी डबेवाल्यांची स्वतंत्र कंपनी स्थापून तिला 5 कोटीचं अनुदान दिलं जाईल असं जाहीर केलं होतं, तेही नाही. किंवा बरेच काही अजून गोष्टी आहेत, आरोग्य विषयक असतील किंवा शिक्षक डबेवाल्यांच्या मुलांच्या शिक्षण विषयक असेल, त्याच्यामध्ये कुठंच काही घडलं नव्हतं. आता कुठंतरी आपली फसवणूक होते हे आम्हाला कळणार नाही इतपत आम्ही दूध खुले नाही होत ना. आता बर. हे ज्यांच्याकडे आम्ही आशेने पाहत होतो तिकडे निराशा झाली असेल, पण ज्यांच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नव्हतो किंवा त्यांच्याकडे निवेदनही देत नव्हतो, ते स्वतःहून समोरून आले, त्यांनी आमचं दुःख जाणलं. त्यांनी त्याच्यावरती मूळ मुद्दा काय, डबेवाल्यांना मुंबईमधून विस्थापित होऊ नये किंवा मुंबईमध्ये स्थिर स्थावर करावं म्हणून मुंबई डबेवाल्यांच्या कामगारांचं हक्काचं एखादं घर मुंबईत असावं, ही भावना जर विद्यमान सरकारची असेल तर निश्चित आम्ही त्या पण भूमिकेचं स्वागतच सरकारने करणार. घर किंवा दिलंय. मुंबई डबेवाला हा, बोला बोला बोला, तुमचं पूर्ण करा. हम्म, घर ते अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात आहे. आमची अखेरची मिटिंग आदरणीय श्रीकांतजी भारती यांच्याकडे झालेली आहे. त्यांनी सॅम्पल फ्लॅटचे नमुने सुद्धा दाखवले आहेत. कन्स्ट्रक्शनची क्वालिटी किंवा कॉस्टिंग याच्या बाबतही त्यांची चर्चा विचार विनिमय चालू आहे. आम्ही फक्त बघायच्या भूमिकेत होतो. आमच्या वतीनं रिप्रेझेंटेशन जे केलं होतं, म्हणजे जे काही प्रेझेंटेशन केलं होतं ते श्रीकांतजी त्या बिल्डरांबरोबर बोलत होते आणि जो एमयू झाला जागा मालकाशी तीही बोलणी त्यांनीच केली. फक्त आम्ही त्या मिटिंगला एक औपचारिकता म्हणून उपस्थित होतो. आम्हाला एवढा विश्वास आहे की जे काय करणार आहे ते चांगलंच करणार आहे. पण फक्त काही डबेवाल्यांचा जो प्रशासकीय अडचणी येतात, घर जी कायदेशीर मिळणार काही आहेत, अडचणी. नाही काळडोके सर, घरं जी मिळणार आहेत तर ती एकाच ठिकाणी असणार आहे, म्हणजे हा, कॉलनी म्हणून असेल की वेगवेगळ्या ठिकाणी जशी म्हाडाची घरं आहेत वगैरे त्या पद्धतीचं काही असणार आहे? नाही नाही, ती एक टाउनशिपच बनली जाणार आहे तिकडं, म्हणजे एकाच भूखंडावरती सर्व सदनिका उभारल्या जाणार आहेत. तर ते प्लॅन तयार बिल्डर त्यांच्या पद्धतीनं त्यांचा आर्किटेक्ट ते त्याच्यावरती काम पाहत पण आहेत, बनणार प्लॅन आहे ते एकाच डिझाईन होत ठिकाणी आहे. बनणार आहे, म्हणजे एकच आता काही कॉलनी असेल, हा, डबेवाल्यांची एकच डेफिनेटली कॉलनी असेल. डेफिनेटली मुंबईमध्ये कुठे याच्या होते याच्याकडे जे काही मुंबईमध्ये? कायदेशीर अडसर आहेत ते मेन मूळ काय आहे की कायदेशीर अडसर दूर झालेले आहेत, ते होणार याची शाश्वती आम्हाला आहे. आणि डेफिनेटली ते काम देवेंद्रजी यांनी हाती घेतलं होतं, ते पूर्णत्वास नेलंय. लवकरच त्याचा आता मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यामुळं आचारसंहितेमुळं तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला असावा. पण उद्घाटनाचा कार्यक्रम आम्हाला असा शब्द दिला होता की 15 दिवसामध्ये आपण जो राज्य सरकारच्या वतीनं मुंबई डबेवाल्यांना जी घरं दिली जाणार आहेत त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण 15 दिवसात, उद्घाटन येत्या आगामी 15 दिवसात घेत आहोत. नाही, घरं बांधायची आहेत ना, त्यामुळे तो भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल.
हा म्हणजे कुठे त्यांनी बांधतायत ते महाराष्ट्र मुंबईमध्ये? शासनाच्या वतीने मुंबईमध्ये कुठे जागा बघितली? काय जागा वगैरे काय अलॉट केली आहे का अ, त्यासाठी? अ, हो केली आहे, जागा अलर्ट झालेली आहे, जागेचं हस्तांतरण पण झालेलं आहे राज्य सरकारकडं. बिल्डर म्हणजे जे बिल्डर आहेत, जे विकासक आहेत, त्यांच्याशीही करार झालेले आहेत. सगळ्या काही गोष्टी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. फक्त काही प्रशासकीय जागा मान्यतांचा कुठे एक आहे मुंबईमध्ये? फार्स बाकी आहे. गोहेगाव म्हणून आहे, ठाणे आणि कल्याणच्या मध्येच. बर म्हणजे पलावा सिटीच्या थोडं अलीकडं. म्हणजे बर लोकेशन आता मुंबईमध्ये तसं पाहिलं तर भूखंड उपलब्ध नाहीये. आणि काही गोष्टी केदारी सांगाव्या वाटतात, की बऱ्याच ठिकाणी लेटिकेशन असतील किंवा आरक्षण असेल, ह्या प्रकरणात आम्हाला पडायचं नव्हतं. आणि ते अजून 25-30 वर्ष मग काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबित आहेत. त्याच्यामुळं आम्हाला त्या प्रक्रियेत जायचं नव्हतं. आम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये आणि कायद्याचा कुठलाही अडसर ठरणार नाही अशी जागा, आणि त्याच्यात मुंबई डबेवाले समाधानी आहेत. जे जागा शासनाच्या वतीने आम्हाला दिली गेली आहे, त्याबाबत मुंबई डबेवाले समाधानी आहेत. तर बर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अजून एक दुःखाची गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट सांगतो, जी पूर्वी दुःखाची होती. की तुम्हाला मी बोलायच्या ओघात बोलून गेलो का, विविध देशांचे प्रतिनिधी ज्यावेळेस मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती पाहायला मुंबईला येतात, तर आम्हाला नाईलाजानं, म्हणजे काही कॉलेज स्टुडंट असतील, काही मोठे मोठे बिझनेस टायकून असेल, की बोईंग कंपनीमध्ये ज्यांचं नाव आहे व्हर्जिन अटलांटा, त्याचे रिचर्ड ब्रान्सन आले. इवन ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स आले. त्यांची भेट आम्ही फुटपाथवर घेतली. आता ह्या डबेवाल्यांचं नियोजन कौशल्य जाणून घेण्यासाठी जे कुणी येतात, त्यांना आम्हाला नाईलाजाने फुटपाथला जाऊन आमचं नियोजनाचे जे धडे ते द्यावे लागत होते. ही ही बाब मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी निश्चित लौकिकास्पद नव्हती. डबेवाले महाराष्ट्राचेच आहेत, आम्हाला आमच्या परिस्थिती, आमच्या उणिवा यांची पुरेपूर जाण आहे. परंतु जो परदेशातून कोणतरी खूप अपेक्षेने इकडे येतोय, अखेर ते काय घेऊन जात असतील डोक्यात, की एवढं मोठं मॅनेजमेंट आहे आणि यांच्यासाठी एवढी दयनीय परिस्थिती आहे, की यांना फुटपाथला उभं राहून मुंबई डबेवाल्यांचं नियोजन कौशल्य दाखवावं लागते. तर त्या गोष्टीची सल कुठंतरी आमच्या मनात होती. ती गोष्ट आम्ही बोलून दाखवली श्रीकांतजींना. तर त्यांनी जे डबेवाला भवन होतं, जे एकदम पडीक होतं, पण तिथं त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून 2 कोटी रुपये सँक्शन केले. त्याच्यानंतर देवेंद्रजी बोलले की कितीही पैसा लागो, हे एकदम आधुनिक आणि अद्ययावत म्हणजे हायटेक व्हायला पाहिजे. म्हणजे जागतिक स्तरावरील मोठी मोठी लोक जर मुंबई डबेवाल्यांना भेट देतात, तर त्यांनाही हेवा वाटला पाहिजे, की खूप प्रशस्त किंवा खूप आधुनिक उपकरणं किंवा सुविधांनी सुसज्ज असं हे मुंबई डबेवाला एक्सपिरियन्स सेंटर आहे. तर ह्याच्यामुळे आपसुकच कुठंतरी एक भावनात्मक म्हणा किंवा एक विकासात्मक जे धोरण आपल्या बाबतीत अवलंबलं जाते, तर निश्चित मुंबई डबेवाल्यांचा कल जाणं स्वाभाविक आहे. पण त्याची घोषणा करणं आम्हाला उचित वाटलं नाही. कारण की आम्ही पहिलं सांगितलं की आम्ही डबेवाले आहोत आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत. बर तर बर कुठेतरी राजकीय पक्षांच्या समर्थनात विरोधात पडण्याचा भाग येऊच नये. आणि मी या ठिकाणी जाहीररित्या सांगतो की सुभाष तळेकरनी जे काही विधान केलंय, त्याचा मुंबई डबेवाल्यांशी संबंध कुणीही जोडू नये. दुसरी गोष्ट, मुंबई डबेवाला सुभाष तळेकर याचा कार्यकारण किंवा काडीमात्रही संबंध नाहीये. तर त्यांच्या विधानाशी मुंबई डबेवाल्यांना जोडणं अत्यंत चुकीचं, निकालच चुकीची गोष्ट आहे. बर. धन्यवाद सर, मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ दिलात आणि तुमचं जे मॅनेजमेंट आहे सगळं डबेवाल्यांचं, ते आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. कारण आम्ही जो काय मॅनेजमेंट आता करतोय, तर कमी स्टाफ मध्ये कमी ज्याला आपण म्हणतो की साधनांमध्ये कसं जास्तीत जास्त काम करायचं असतं, त्याचं काय मॅनेजमेंट आहे, मग टाइम मॅनेजमेंट काय आहे, ह्युमन रिसोर्सेसचं कसं मॅनेजमेंट केलं जातं, हे नक्कीच आम्हाला पण बघायला आवडेल. आणि तुम्ही निश्चित या तेही स्वरूपात मी आम्हाला तुम्हाला तेही मी तुम्हाला तुम्ही तुम्ही द्याल आम्हाला तशा त्यासाठी वेळ, ही अपेक्षा आहे. बोला बोला. तुमच्या पूर्ण संबंध टीमला आम्ही मुंबई डबेवाल्यांच्या वतीने निमंत्रित करतो की मुंबई डबेवाला एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. मुंबई डबेवाल्यांचे जे सोर्टिंग पॉइंट्स आहेत, तिकडे मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी कधी या, आम्ही तुमचं स्वागतच करू. दुसरी गोष्ट, सरते शेवटी एवढंच सांगायचंय की काही गोष्टी ज्या आहेत मुंबई डबेवाल्यांच्या, ह्या तत्वावर किंवा निष्ठावरती कुणाच्या तरी विचारसरणीवर चालत आलेल्या आहेत. म्हणजे जसे की आपल्याकडे शक्ती भक्तीचा संगम म्हटला जातो, की छत्रपती शिवाजी महाराज ही आपली शक्ती हम्म. आहे. तर 108 संत आहेत वारकरी परंपरेमध्ये. त्यांनी काही जी शिकवण दिली, त्या भक्तीच्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण करतोय. म्हणून
विनंती एवढीच आहे की हे जे कष्टकरी लोक आहेत यांना राजकारणाच्या तमाशात कुठंतरी त्या धुरळ्यात पाडू नका. आम्ही आमचं काम खूप निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे करतोय. तर ते कामच आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि ज्या कामाने आमची ओळख जगभर झाली बरोबर. ती ओळख अबाधित राहावी म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन अथवा विरोध आमचा नाहीये. बर. धन्यवाद सर. खूप महत्वाची आणि खूप सखोल अशी माहिती तुम्ही या विषयाची दिली. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.